भिव घाटात डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं अतिरम्य ठिकाण म्हणजे म्हसोबाचं मंदिर. इथं आम्ही येता जाता पाया पडायला येतच असतोय, पण आज मुद्दाम खास फॅमिली बरोबर दर्शनाला आलोय. इथला आता पुजारी पण आमच्या खास ओळखीचे झाले. इथल्या म्हसोबाचं देवस्थान खरंच लय जागृत आहे आणि त्याचं महत्व फक्त पंचक्रोशीतच नाही तर लांब लांब पर्यंत सगळ्यांना माहित आहे. मंदिराच्या मागेही एकदम डोंगराच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य तळ आहे, त्यामुळे तुमची फॅमिलीची मिनी ट्रिप तर 100% इथं होती. म्हसोबाचं दर्शन झाल्यावर निवांत पुजाऱ्यांबरोबर गप्पा मारत बस, पण तिथंच एक उसाचं गुराळ पण येऊन थांबले. त्यामुळे उन्हाळ्याचा रसाचा मोह आवरला नाही म्हणून गप्पा मारत सगळ्यांनी उसाचा रस प्याला आणि मग ती झाल्यावर त्याच्याच मागच्या बाजूला असलेल्या अजून एका भिवघाटातल्या निसर्गरम्य ठिकाणाला म्हणजेच भीमाशंकर देवस्थानाला आलो. आम्ही येतानाच सगळ्या तयारीने आलतो, त्यामुळे आमचं जेवणाचं गटूळ आमच्या बरोबरच होतं. ही ठिकाणी एकदम जंगलात असल्यागत चारी बाजून नुसती हिरवीगार झाड आहे आणि एवढा कडक उन्हाळा असून सुद्धा इथं सगळीकडे एकदम गारगार वाटते आणि त्यात ही शांततेत वसलेलं भीमाशंकराचं देवस्थान. ह्या देवळाचं बांधकाम एकदम जुन्या पद्धतीचं आणि काळ्या दगडातलं, त्यामुळे 12 महिने इथं गारवा फिक्स असतो. ही आहे इथल्या भीमाशंकराची पिंड आणि ह्याच भीमाशंकराचा राखण्यात तो मागाचा म्हसोबा. इथं आल्यावर तुम्हाला बाकीच्या देवांच्या पण कोरलेल्या मूर्त्या बघायला मिळतील. त्याच बघत आम्ही निवांत आतमध्ये बसलेलो, पण अनुश्रीनं पाय न टेकवायची शपथ घेतलेली. पुढे मग दर्शन झाल्यावर आम्ही सगळ्यात पहिला जेवायला जागा उडाकली. भीमाशंकराचा आवारा एक नंबर एकदम निसर्गरम्य आणि तिथंच तुम्हाला संगमरवरात तयार केलेली गणपतीची आणि दत्ताची मूर्ती दिसेल. इथला आवारा एकदम टिपटॉप आणि हिरवागार, त्यामुळे तुमची फॅमिलीची मिनी ट्रिप एकदम निसर्गरम्य वातावरणात पार पडते. तर इकडे आमची जेवणाची तयारी झाली म्हणून 2 आंबट द्राक्ष खाल्ली, पण द्राक्ष आंबट लागली म्हणून अनुश्री सगळं इस्काटाच्या नादात होती, त्यामुळे तिच्यावर कंट्रोल ठेवून आम्ही जेवायला चालू केलं. तर कसा वाटला तुम्हाला निसर्गरम्य सिंपल फॅमिली व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि तुम्हाला जर शक्य असेल तर खरंच या दोन्ही ठिकाणी येऊन निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या. आणि आता मला सगळ्यांनी फॉलो करून टाका.